तुमचा एक दिवस किती तासांचा असतो असा प्रश्न कोणाला विचारला तर तो आपल्यालाच विचारेल की जितका तुमचा असतो तितकाच, अर्थातच 24 तासांचा. अहो, या पृथ्वीवर प्रत्येकाचाच दिवस 24 तासांचाच आहे. तरी पण कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी आनंदी, कोणी दुःखी असे चित्र का आहे? 24 तास असूनही माझ्याकडे वेळच नाही असं लोक का म्हणतात? ते सर्वच गोष्टींना वेळ का देऊ शकत नाही असे अनेक प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असतील. पण असे का होते याची कारणे आपण शोधली आहेत. तर चला आज चर्चा करूयात याच विषयावर आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी. पुसद शहरात वर्ग 5 ते 12 तसेच JEE, नीट, NDA, CET फाउंडेशनचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा मी डायरेक्टर. रोज अनेक पालकांशी, मित्रांशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क येतो आणि वेळच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार मला या दिवसभरामध्ये ऐकायला मिळते. 24 तासाचे योग्य नियोजन 7-8-9 या फॉर्म्युल्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यात उत्तम व निरोगी आरोग्यासाठी 7 तास झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आपण झोपण्याची व उठण्याची वेळ अशा प्रकारे ठरवून घ्या की 7 तास मिळालेच पाहिजे. कारण अन्न पचन होणे, शरीराची अंतर्गत देखभाल होणे ही कामे याच 7 तासात होतात. त्यामुळे 7 तासात नो कॉम्प्रोमाइज ॲट एनी कॉस्ट. पुढचे 8 तास आहेत काम. मग आपण नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, सेल्फ एम्प्लॉईड असाल, तुमच्या कामाचे नियोजन असे ठेवा की रोजची कामे ही 8 तासातच पूर्ण व्हावीत. अनेक वेळा लोक 14-14, 16-16 तास काम करतात, पण त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींना वेळ देऊ शकत नाही. आणि जे आयुष्य सुंदर जगण्याकरिता आपण काम करत आहोत त्यासाठीच आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर या कामाचा उपयोग काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आता आपण बघूया उरलेल्या 9 तासांबद्दल. त्यामध्ये आपण 3-3 तासाचे 3 ग्रुप पाडूयात. पहिले 3 तास म्हणजे 3H. 3H म्हणजे हायजीन, हेल्थ अँड हॉबी. 1 तास शरीराची स्वच्छता, मग त्यामध्ये प्रातःविधी असेल, ब्रशिंग असेल, आंघोळ असेल किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी असतील. त्यानंतरचा 1 तास योगा, जिम, वॉकिंग, सायकलिंग जे काही आपणास शक्य असेल ते. आणि शेवटचा 1 तास म्हणजे हॉबी. मग त्यामध्ये पुस्तक वाचणे असेल, गाणं ऐकणे असेल, गाणं म्हणणे असेल, चित्र काढणे असेल किंवा जे काही आपणास शक्य असेल ते. आता आपण बघूयात दुसरे 3 तास म्हणजे 3F. फूड, फॅमिली अँड फ्रेंड्स. 1 तास नाश्ता, जेवण याकरिता आपणास असावा कामात कितीही व्यस्त असलो तरीसुद्धा. नंतरचा 1 तास दररोज कुटुंबाकरिता क्वालिटी वेळ आपण द्यावा. त्यात दिवसभराची चर्चा, चांगले वाईट अनुभव यावर आवर्जून सर्व फॅमिलीची चर्चा व्हावी. आणि 1 तास हा मित्रांकरिता. मग जर प्रत्यक्ष भेट होत असेल तर ते किंवा फोनवर विचारांची आदानप्रदान नक्की व्हावी व एकमेकाच्या अनुभवातून आपण नवीन गोष्टी या दररोज शिकाव्यात. त्यानंतर आपण बघूयात तिसरे 3 तास. तिसरे 3 तास आहे 3S म्हणजे सोसायटी, स्पिरिच्युअल आणि सोशल मीडिया. मग 1 तास समाजसेवा. कारण आपण ज्या समाजात राहतो तो समाज आपणास खूप काही दररोज देत असतो. त्यामुळे आपणासही समाजाचे देणे लागते ही भावना ठेवून 1 तास समाजसेवेकरिता देणे आपल्याला आवश्यक आहे. नंतरचा 1 तास स्पिरिच्युअल म्हणजेच अध्यात्म. मग देवपूजा असेल, पोथी वाचणे असेल, ध्यान करणे असेल ते करावे. त्यामुळे आपणास मन प्रफुल्लित राहते व नवीन कामाची एक नवीन ऊर्जा मिळते. आणि याच्यातला शेवटचा 1 तास आहे सोशल मीडिया. आपण म्हणाल याचे तर खूप दुष्परिणाम आहेत, पण आपण योग्य कामाकरिता त्याचा वापर केला तर आपल्याला सर्वांगीण विकासामध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकतो. जर जगाशी आपल्याला जोडलेले राहायचे असेल तर या सोशल मीडियाची खूप आवश्यकता आहे. कारण रोज नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि आपल्याला जर हे नवीन तंत्रज्ञान नाही जमले तर आपण एक दिवस या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ.
तर अशा प्रकारे हे 24 तास आपण घालवले तर नक्कीच प्रत्येक कामास आपण योग्य तो न्याय देऊ शकतो व सुंदर जीवनाचा खूप चांगला आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर आपल्या सर्वांगीण विकासाकरिता आमचे पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व आपल्या मित्रमंडळींना जरूर तो शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.